वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि इथे हे आजारी पेशंट पण माझ्या बरोबर आहे. तर यांच्यासाठी आज आपण आणि आज फादर्स डे पण आहे. फादर्स डे निमित्त मी या फादरला बिर्याणीचा बेक केलाय. तर बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तुम्हाला काय बोलायचे? हे आजारी असल्यामुळे थोडंसं माझा आवाज खराब आहे मित्रांनो, त्याच्यामुळं मला काय आज मी बोलू शकत नाही, तरी पण तुमच्यासाठी बोलतोय. तर आम्ही आज स्पेशल घेऊन आलोय. तर तुम्ही बघा पुढचा व्हिडिओ आमचा कंटिन्यू करतो आम्ही. आणि ते मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली आहे. 1 किलो बिर्याणीसाठी मी 1 किलो कांदा उभा कापून घेतला आहे. कांदा हलका लालसर होईपर्यंत तळायचा आहे. तर अशा पद्धतीने मी तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे. तर कांदा लालसर होईपर्यंत मी इथे 700 ग्रॅम टोमॅटो उभे चिरून घेतले आहे. बाजूला लगेच चिकन मॅरिनेट केले आहे. मॅरिनेट करण्यासाठी मी चिकनला स्वच्छ धुवून घेतले. नंतर त्यात दही, अद्रक, लसूण, पुदिना पेस्ट, मीठ, हळद आणि या साहित्यांचा वापर केला आहे आणि त्याला फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवणार आहे. 1 किलो बिर्याणी असल्यामुळे मी इथे 1 किलो दिली राईस घेतला आहे आणि त्याला भिजत टाकला आहे. तांदूळ शिजण्यासाठी इथे पाणी उकळत आहे आणि टोमॅटो पण माझे तळून झाले आहेत एकदम लालसर, आणि कांदा पण क्रंची झाला आहे. तर अशा पद्धतीने कांदा तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा कसा हलका ब्राऊन झाला आहे. आज चिकन बिर्याणी बनवणार आहे 1 किलोची. आता चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने मला ही बिर्याणी कोमलच्या मम्मीने शिकवलेली, म्हणजे त्यांची स्टाईल ही मी जे बनवते ते. आणि त्यांचं वैशाली बिर्याणी हाऊस पण आहे, ज्याच्यात तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ती ऑर्डर तुम्हाला एक 6 तास अगोदर ऑर्डर देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती मिळेल. आणि त्यांची टेस्ट पण खूप छान आहे. त्यांचं मी इंस्टा ID देणार आहे खाली, तर तुम्ही त्यांना जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही नक्की विजिट करा त्यांना. तर ही मी कोमलकडून शिकले. कोमलला त्यांनी शिकवली होती, मी कोमलकडून शिकलेली आहे. आणि ते 1 किलो बिर्याणीसाठी मी 1 किलो कांदा घेतलाय. 1 किलो कांदा आणि एक 700 ते 800 ग्रॅम टोमॅटो घेतलेत आणि ते सगळं तेलात तळून मी गार करायला ठेवलंय ते. आणि इथे पाणी उकळतंय, तर त्या पाण्यात मी मसाले टाकले. त्यात मसाल्यामध्ये मी जिरे होते आणि विलायची, दगडफूल, आणखीन तेजपत्ता, असे जे मसाले असतात ते टाकायचे. आणि एक लिंबू जाणार आहे आता. तर हे लिंबू यात पिळून यातच टाकून द्यायचं आणि मीठ टाकायचं. मेन गोष्ट मीठ असते यात. मीठ टाकायचं, जे मी विसरते प्रत्येक वेळेस सांगायचं. तर आज फादर्स डे निमित्त अमोल आजारी आहेत, त्यामुळे ते आम्हाला कुठे बाहेर घेऊन जाणार नाहीयेत. आणि काय हो आज मला ऍक्च्युली मित्रांनो सर्दी झालेली आहे खूप. तर खूप म्हणजे बोलायची पण ताकद नाही माझी, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आम्ही आज कुठं बाहेर जाणार नाही. आज जर आहे ना, बघा कसं येत झरे मारते त्याला कुठे मांजर चिकनचा वास आल्यावर. त्याला पण चिकन खाऊ वाटतंय, तर तो चिकन नाही, चिकन खायच्या अगोदरच तो आलाय आमच्या घरात. तो वाट बघतोय कधी नाही का जेव चिकन बनवते कधी नाही. मांजर वाट बघतोय की तुम्ही बघताय वाट? मी तो ऑलरेडीच वाट बघतोय. कधी बिर्याणी तयार होईल आणि मस्तपैकी मी ताव मारेल, कारण चिकन खायला आवडतं मला आणि जिम पण करतोय ना, तर प्रोटीन खूप असतं त्याच्यामुळे मी मस्तपैकी बिर्याणी खाणार आहे. तर बघूया आता जेव किती लवकर बनवते, कारण आता वाजले आहेत किती वाजले आता 11:30 आणि जे आमचा जेवणाचं टायमिंग आहे अराउंड 1 PM. तर बघू आपण आता जेव किती फास्ट बनवते आणि किती लवकर फादर्स डे निमित्त मला खायला मिळते. तर आपण बघूया आता काय म्हणजे तुम्ही रोज जेवण करता माझ्या हातचं. फादर्स डे निमित्त काय स्पेशल बिर्याणी स्पेशल म्हणतो. तुम्ही माझे फादर्स नाहीयेत, माझे फादर्स तिकडे आहेत, त्यांनाच मी म्हणजे फादर्स म्हणूनच हे करते, ट्रीट करते.
तुम्ही गुडच फादर आहेत माझे. गुडूचं फादर आहे मी. इथे बोलायच्या नादात आणि गप्पाच्या नादात पाण्याला उकळी पण आली आणि जो तांदूळ आपण भिजत घातलाय होता तो यात टाकून द्यायचा आहे. तर बघू आपण. तांदूळ जे भिजत घातलेत मी 1 तासापूर्वीच भिजलेत चांगले. मला पोळणार नाही ना. हळूहळू टाक पाण्यात. मी मदत करू का तुला? भीती वाटते. अगं हे नाही टाक ना तू. आपलं हे नाही का पळी किंवा उलत ना. पळीने कसं टाकणार? किती वेळ लागणार? पण वेळ लागला तरी चालेल पण पोळलं नाही पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो मला पोळण, मित्रांना थोडंच पोळणार. मित्र आहे माझा तू का मैत्रिणी? चलो असं टाकूयात आपण जरा. बरोबर, काळजी घेतली पाहिजे. स्वयंपाक करताना काळजी घेतली पाहिजे. दुखापत नाही झाली पाहिजे. तर ते महत्वाचं आहे. मला नाही झाली आहे कधी दुखापत. नाही झाली नाही ते बरोबर आहे, चांगलं आहे, पण काळजी घेतली पाहिजे. कारण खूप बॉईल झाले पाणी आणि एक जरी पाण्याचा थेंब अंगावर उडला तर पळू शकतं. कोणता राईस आहे जीवा? दिल्ली राईस आहे कोणता आहे? कधी आणला होता आपण किराण्यात भरला होता दिल्ली राईस. किती राईस हा? म्हणजे कसं प्रमाण ठेवलंय तू? आता किती जण आहे आपण? बोलले का ऑलरेडी टोल्ड देम. मराठी चॅनल आहे तर मराठीच बोला. उगाच इंग्लिश बोलून शायनिंग मारून नये उगाच. मला इंग्रजी चांगलं येतं. त्याच्यामुळे त्या दिवशी म्हणली तू म्हणली काहीतरी घड्याळात नाही आणि तेच नाही सांगत, दुसरं सांगायचं होतं मला. बघा अगोदरच ठरवलं आमच्या मॅडमनी. तर तू असं काहीतरी होतं की 9 वाजले, तू म्हणली ॲट किती फ्रॉम ॲट काहीतरी म्हणली ॲट म्हणली होती कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये. मी इंग्लिश बोलायला परफेक्ट आहे. तू म्हणली फ्रॉम 2 नाही फ्रॉम 9. तू मला पाहिजे ना नाही 229 तर ते ॲट 9 असतं. आपण आहे ना मराठी बोलायची चॅलेंज घेऊ. मराठी वर्सेस इंग्लिश. आपली मराठी किती वीक आहे. आपलं मला जेव्हा मी एडिटिंग करते ना तेव्हा मला कळतं की मराठी खूप नाही मराठी वीक नाही आमची. मराठीला नाव नाही ठेवायची. आमची बिंदास मराठी आहे. आम्ही जसं आमच्या नाही का जसं आम्ही बोलू तसं मग बोलू. मराठी भाषा आमची. असं नाही की आम्ही विचार करून बोलतो मराठी शब्द. बिंदास मराठी आमची. इथं मी आता तांदूळ पण सांगते. काय मदत कर का जीव तुला मी बिर्याणी बनवायला? तर बघा मित्रांनो हे सगळं मला अर्थपूर्ण राहील. हे सगळं कांदे वगैरे मीच कापून दिलेत. टोमॅटो मीच कापलेत आणि चिकन पण मीच धुवून दिले. फक्त जे आपलं रेडीमेड जे आहे ते फक्त टाकते पदार्थ. फॉर एक्झाम्पल गरम पाण्यात तांदूळ ऑलरेडी तांदूळ धुतलेले होते. कांदा चिरलेला आहे फक्त भाजून घेतला आणि टोमॅटो चिरलेले होते फक्त टाकले. नाकात बोलतोय कारण त्यांना माहिती आहे यांना सर्दी झालेली आहे तर ते समजून घेतील. किती वीक आहेत ना. एक थोडस पाऊस आला ना लगेच सर्दी होते. किती वीक आहे. असं नाही की आम्ही वातावरणाप्रमाणे राहतो. वातावरणाप्रमाणे आमच्या काय म्हणतात त्याला शारीरिक बदल होतात. मी आता बारीक करणार आहे कांदा. काय म्हणायचे तुला? लाईट आहे का? लाईट आहे का? ते बटन दाबलेलं आहे बघा. मला मिक्सर चालू करायचं. लाईट आहे का 2 वेळा विचारलं. तुला हात लावला चालेल ना सर्दीचे? घाणेरडे हात लावू नका मला. तुला सर्दी होईल आता. जपून अंगावर उडल. तांदूळ शिजलाय का? हा जीव नाही शिजला की 80% शिजवायचं आहे त्याला आणि 20% कच्चा ठेवायचा. 20% yes. काय लॉजिक आहे असं का करायचं सांग बरं. बघू तुला काय आन्सर देते तू आता. 20% त्याला दम देताना शिजल ना तो. आज आहे संडे आणि आमची मस्तपैकी आम्ही बिर्याणी बनवणार आहे. संडे आणि आता 2 बिर्याणी आहे.
बिर्याणी बनवतो याची. यायला लागतं बरं का आमच्या घरी मित्रांनो. आज आहे बिर्याणी. आपल्याला कोणाला तरी बोलवायला पाहिजे यावेळेला. आज बिर्याणी जरा जास्त होणार आहे. तर एखाद्या सबस्क्रायबरला आपल्या जवळच्या कॉन्टॅक्टला कॉल करू आणि बोलून घेऊ त्यांना. ते सांगतील आपल्याला की कशी बिर्याणी झाली. इकडे घ्या ना. तांदूळ 80% शिजल्यावर लगेच त्याचं पाणी काढून टाकायचं. आपल्याला रेडी करून ठेवायचं. आता जे पाणी वाचायचंय त्याच्यासाठी. ओके बाबरी. इथे मी आता रस्स्याची तयारी करत आहे. त्यासाठी मी एका कढईत तेल घेतले आहे. त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकली. नंतर बारीक केलेला कांदा टाकला आहे आणि त्याला परतवत आहे. नंतर जो टोमॅटो आपण तळून घेतला होता तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्याला पण 2-3 सेकंद परतवायचं. इथे मी आता जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते याच्यात कुकरला एक शिट्टी काढून घेणार आहे. आणि मसाला तर शिजतोय. तर इथं गुडूचं पण रेडी आहे. गुडू आले तर मला खायला मागल. इथे मी मसाले घेतले आहेत. धने पावडर, मिरची पावडर, आपला घरातला मसाला काळा मसाला आणि सुहाना चिकन मसाला, सुहाना बिर्याणी मसाला असे जे मसाले घेतले आहेत. आणि ते आता मी टाकणार आहे याच्यात. गॅस कमी करायचा. मसाला परतेपर्यंत आपण मॅरिनेट केलेल्या चिकनची एक शिट्टी कुकरला काढून घ्यायची. यात आता चिकन गेलंय आपलं आणि त्याला मी परतवलंय चांगलं. आता ते चांगलं त्याला मसाला लागूपर्यंत त्याला परतवणार आहे आणि त्याला स्मोक पण देणार आहे. तर स्मोकसाठी मी आता कोळसे शोधते जरा. कोळसे काही मला सापडत नव्हते तर तोपर्यंत म्हटलं लेअर लावून घेऊया. तर लेअर लावण्यासाठी मी अगोदर तुपाचा वापर केला आहे. तर सगळीकडे तूप स्प्रेड केल्यानंतर मी नंतर आपण जे राईस शिजून घेतलेला आहे तो मी खाली पसरवला. त्याच्यानंतर जो चिकनला मसाला लावला होता त्याला पसरवलं. तर अशा पद्धतीने राईस, नंतर चिकन, परत राईस आणि नंतर चिकन असे मी 4 लेअर लावून घेतले. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी कशा प्रकारे त्याला स्प्रेड केलं आहे. तर ते लावून घेतल्यानंतर थोडंसं गार्निश करायचं. जो कांदा थोडासा उरला होता त्याला मी वरून टाकलं आणि नंतर कोथिंबीर टाकली. तर बघा, नंतर पुन्हा एकदा तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर आता आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. बिर्याणीला दम देण्यासाठी एक तवा गॅसवर तापत ठेवायचा आणि तव्यावर आपल्याला बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे. तर इथे पप्पांनी मला कोळसे सापडून दिलेत आणि त्या कोळशाला मी स्मोक दिला आहे. तर स्मोक देतानाचा व्हिडिओ मला लक्षात नाही राहिला काढायचा. तर अशा पद्धतीने आम्ही बिर्याणी सर्व केली आणि बिर्याणी खूप छान झाली होती. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा. Thanks for watching.